पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर कारवाई। आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी शेंबाडपिंपरी येथे सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उपसा व विनापरवाना वाहतूक होत असल्याची कारवाई महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने केली। या कारवाईत एकूण 2 ट्रॅक्टर आणि प्रत्येकी 1 ब्रॉस रेती जप्त करण्यात आली आहे। पहिल्या कारवाईत रवी देवीदास मनवार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक MH29 BC 2067 हे पैनगंगा नदीपात्रातून अवैधपणे रेती उपसा करताना आढळून आले। सदर ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रॉस रेती विनापरवाना आढळून आली। तसेच दुसऱ्या कारवाईत शुभम हिरामन अंबोरे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक MH29 AK 2887 हे विनापरवाना रेती वाहतूक करत असताना पकडण्यात आले। या ट्रॅक्टरमध्येही 1 ब्रॉस रेती आढळून आली। ही कारवाई तहसीलदार पुसद यांच्या मार्गदर्शनात शेंबाडपिंपरी महसूल मंडळातील गौण खनिज पथक यांनी राबवली। या पथक मंडळात अधिकारी जे भोरे, ग्राम महसूल अधिकारी अविनाश आडे तसेच किशोर मुत्तलवार, जे सय्यद व राजीक शेख यांचा समावेश होता। जप्त करण्यात आलेले दोन्ही वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय पुसद येथे जमा करण्यात आली असून संबंधितावर गौण खनिज अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे। पैनगंगा नदीपात्रातील अवैध रेती उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेण्यात येत असून अशा कारवायांमुळे अवैध रेती व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। मात्र यामागे येथील शेंबाडपिंपरी येथील रेती तस्कर पैनगंगा नदीपात्रातून दररोज रेती उपसा करत असताना प्रशासन मात्र यावर